हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत् स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारताचे भीष्म पर्वांतो संजयानं धृतराष्ट्राक परमात्मान अर्जुना सांगितलं तसले गीता सांगतरस तांतू आजी 14 अध्याय म्हळ्यार गुणत्रय विभाग योगाविषयी पळया। 13 अध्याया तो परमात्मो कडे कडेन म्हणटा कोण ज्ञानचक्षुन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हूण म्हणलेले कोणाक म्हळ्यार ज्ञान मेळटा क्षेत्र क्षेत्रज्ञाले तो परमात्मा पावता म्हूण। आतां ते क्षेत्रज्ञाल ज्ञान खंयचे ताजे विशय कसलो। आतां क्षेत्रज्ञाल ज्ञान पावका जाल्यार कसलो उपाय जावका कसलो कोरका आमी असल पुरे प्रश्न आमकां येता न्हय। ताजे खातीर आतां परमात्मो 14 अध्यायांत गुणत्रय सात्विक राजसिक तामसिक गुणाचे विशय सांगता। इतक म्हळ्यार प्रकृतीन जाल्यार शरीर प्रकृतीन तूं जन्म येताच आमी प्रकृतीन तुले 3 गुण तशी त्या प्रकृतीन आमगेल देहान जेवचे कार्य पुरय प्रकृतीचे 3 गुणाचे बंधनान तो आसता म्हूण। तरी प्रकृतीचे बंधना दुखून बिडगड पावची कशी म्हणून क्षेत्रज्ञ योग सांगले। आतां प्रकृतीचे कार्य आणि गुण ताजे निमती ताजे बंधना आमी पडचे तांतूं दुखून बिडगड पावची कशी म्हणून परमात्मांक 14 अध्याय सांगता। सुरवेक सांगता हे अध्यायांत परमात्मो सुरवे उलयता कसं न्ही म्हणल्यार तो सांगता पळय तुका वपासाव सांगता। आतां तुका क्षेत्रज्ञ तांगेले एक विशय सांगला न्हय। आतां आनीकय सांगता तुका हांव कसलें म्हळ्यार पळय हांव आतां सांगचे विशय सर्व ज्ञानांत उत्तम जावन आशिल्लें श्रेष्ठ जावन आशिल्लें ज्ञान हे कोणाक कळ्ळा हे ज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धी मितो गता। कोणाक हे ज्ञान कळ्ळा कितले की मनन केल्ले जन हे ज्ञान मनन केल्लेले मुनिजन तांणी हे प्रपंचा दुखून मुक्त जावन मक्काची परमसिद्धी म्हळ्यार कोण परमात्मुची म्हाका पावल्यान तांणी म्हूण म्हणटा। आनी म्हणटा इदम ज्ञानम उपाश्रित्य हे ज्ञान आतां हांव सांगची ज्ञान उपाश्रित्य कोण आश्रय केला म्हळ्यार हे ज्ञान आश्रय सुच म्हळ्यार कसं न्ही हे ज्ञान कोण हे विशय ज्ञान पावन अशीची वापरून घेतला म्हळ्यार कशी कोरका म्हूण तशी चॅलेंज की मम साधर्म्यम आगताहा तांणी म्हाकाची पावताची म्हूण म्हणलें न्हय। पावली नंतर सर्गे म्हळ्यार सृश्टींतू अपि न उपजायन्ते वपास सृश्टी शूर जाल्यार तांकां सृश्टी ना च प्रलये न व्यतंती तांकां व्यत म्हणलें ना। इतक म्हळ्यार सर्ग सृष्टी आनी प्रलयाचे विशयांतू नाच तांणी म्हळ्यार तांणी जनन मरणा दुखून मुक्त जाल्लींची म्हूण जाल्यार तांणी ब्रह्मांडा येवचें ना मुक्त लोका वैकुंठा चमकलीची हे प्रलय सकडी खंय जेवचे सृष्टी प्रलय पुरे ब्रह्मांडांतू तांणी ब्रह्मांडा दुखून भायरी चमकले म्हणली नंतर मम साधर्म्य मागता म्हणली नंतर वापस तांकां ब्रह्मांडा येवचें आसवें ना न्हय। तशें तांणी 2 विशयांत तांकां व्यतना म्हळ्यार कसं न्ही सृष्टी जाताचे वेळ म्हणून व्यतना मरताचे वेळ म्हणून म्हणलेले व्यतना तांकां। इतक आतां तो सांगता पळय सर्गांत सर्ग म्हळ्यार सृष्टी जातना जन्म येना प्रलय जातना वचना म्हूण म्हणलें न्हय। तरी आतां प्राणी उत्पन्न जावची कशी म्हूण सांगता पळय
मिगेल मूल प्रकृती कोणती मिगेल मूल प्रकृती मम योनिही म्हणटा महद्ब्रह्म म्हळ्यार महत् ब्रह्म मूल प्रकृती कळवे तस्मिन गर्भम ददाम्यहम कोणती महालक्ष्मी म्हणटा चम्मी कळवे तीणे तिगेले मूल प्रकृती मिगेल उत्पत्ती स्थान आम पुरय सृष्टी उत्पत्ती करचे मूल प्रकृतींतू म्हळ्यार महालक्ष्मी निमती म्हणलक्या इत्याक म्हळ्यार अमरेणी सूक्त म्हणस तंत भितरी महालक्ष्मीन सांगूस कसं न्ही मिगेले मूर्धनी दुखून म्हळ्यार तिगेल मूर्धनी ती परब्रह्माल शरीरा भितर आसता तिगेल मूर्धनी म्हळ्यार तिगेल ताळवी परमात्माले बोंबलेले आसता तांतू दुखून तिगेल मूर्धनी दुखून त्या कमला फुलां नाळ भायर येवन तागेले बोंबली दुखून भायर येवन थंय ब्रह्मान जेवचे म्हळ्यार फस्ट सृष्टी ब्रह्म तिगेले कळवे ते ब्रह्माक सृष्टी करूंक तिका आदेश दिवचे कोणे परमात्मान आनी ती सांगता हांव ब्रह्माक सृष्टी केला जाल्यार म्हाका तें करूंक निर्देशन दिवचो मिगेल नियामक कोण म्हळ्यार मिगेल नियामक अप्स उदकां भितर आस म्हूण सांगून म्हळ्यार तो उदकांत न्हिदोन आसता न्हय नारायण म्हणटा न्हय ताका तशी तिणें म्हणचें कळ्ळें तशी हांगा परमात्मा सांगता मिगेले महत्ब्रह्म मूल प्रकृती तेच योनी म्हळ्यार उत्पत्ती स्थान अहम हांव तस्मिन गर्भम ददाम्यहम म्हळ्यार हांव तांत भितरी गर्भ स्थापन करता म्हळ्यार हांव हिरण्य गर्भ म्हणटात न्हय परमात्माक तिका लक्ष्मीक आदेश दिवचे ताणें सर्वभूतानां संभवः भवति तेदना ताण केदन लक्ष्मीक आदेश दिता तेदना सर्व जीव उत्पत्ती जाताची मागीर सांगता कौंतेया कुंतीनंदना सर्व योनिषु याः मूर्तयः संभवन्ति सर्वयोनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रदः पिता म्हळ्यार खंयचे जीव कितले योनींतुले शरीर म्हळ्यार 84 लक्ष योनी म्हणटा पळय ते 84 लक्ष योनी जिवाक सृष्टी करचे कोणे म्हळ्यार प्रकृतीन महालक्ष्मीन जाल्यार तस्मिन अहम बीजप्रदा पिता जाल्यार ते सृष्टी उत्पत्ती जावचेक कारण म्हळ्यार बीज कोण हांव म्हूण म्हणटा कळ्ळें मागीर वापस सांगता तो कशी म्हळ्यार तिनी गुण आसा एक प्रकृती संयोगान जीव उत्पत्ती जल्लीच म्हूण कळ्ळें परमात्माలని मूल प्रकृतीले संयोगान म्हळ्यार महालक्ष्मीలని परमात्माल निमती पुरुषांनी प्रकृती निमती जीवी म्हळ्यार हांगाची सृष्टी ब्रह्मांडाची सृष्टी जाता म्हणलेक्या ब्रह्मांडा सृष्टी जाता न्हय जाल्यार जाल्लेले परमात्माल निमती तो प्रकृतीक अतीत जावन आसा जाल्यार प्रकृती जाल्लेले जीव तांणी प्रकृतीक अतीत जावन आशिल्ले परमात्माल निमती सृष्टी जाल्यार प्रकृती गुणा बंधना पडटा कशी म्हूण म्हणलेलें आमगेल्या मनांत येता न्हय ताचे खातीरच तो सांगता इत्याक म्हळ्यार मूल प्रकृती दुखून सत्व रज तम म्हळ्यार तिनी गुण सृष्टी जाताचे पळय ते जीवात्माल देहांत प्रकृतीस्थ देह जलल दिकून प्राकृत देह जलल दिकून प्रकृतीस्थ गुण ते देहांत आसताची म्हूण सांगता रस आनी तांतू भितरी सत्व गुण आसा पळय निर्मलत्वात ते बारी निर्मल गुण निर्मल म्हळ्यार शुद्ध गुण ते तशें प्रकाशकम अन्नामयम म्हळ्यार निर्मलत्व जलल दिकून ते निर्विकार जावन आसता तांतू कसले तोंदरी ना सत्वगुणाच्या निमती इत्याक म्हळ्यार सुखसंगेन ज्ञानसंगेन बदनाती ते सत्वमय जीव आसा पळय तांकां सुखसंगेन तांकां सुखावैरी म्हळ्यार सुख खंयची सुख म्हूण आमी आलोचना करता सुख आसक्ती म्हळ्यार विशय सुखाची म्हूण लेखुनुकाची इत्याक म्हळ्यार कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव म्हणला विशय सुख न्ही खंयचे सुखाचे परमात्माक पावचे एक सुखाचे आशेन आनी ताका पावका जाल्यार ज्ञान न्हू जावका ज्ञाना आसक्तीन ते देह सत्व गुणाचे बंधनांत पडता म्हळ्यार सत्व गुणाच्या ते मात्र आशी कसं न्ही परमात्मा पावका ज्ञान पावका म्हण ज्ञान पावन परमात्मा पावका जाल्यार रजोगुणाचे बाद कसं म्हूण सांगता पळय रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन्नी बदनाती कौंतेय कर्मसंगेन देहिनम पळय रजो रागात्मकम विद्धी म्हणटा रागात्मक म्हळ्यार आशी रजोगुणाचे मुख्य गुण कसले म्हळ्यार आशी
आसक्ती तृष्णा पळय तृष्णा संग समुद्भवम तृष्णा आणि आसक्ती तज्जे गुण रजोगुणाचे स्वरूप म्हूण लेखूं येता तशी कर्मसंगेन तन्नी बदनाती देहिनम त्या राग आणि तृष्णा आणि आसक्तीस पळय कर्मसंगेन ते कसं करतात त्या रजोगुणाचे गुण जल्यल दिकून आशेपण आणि दाह कितले जाय कितले म्हणल्यार जायी जायी म्हणलेली एक तृष्णा ताजी निमती जावन तांणी जिवात्माक कसं करताची कर्मसंगेन निबदनाती कर्म कोरका म्हणलेले आसक्ती कर्म करची आतां आमी हाजी पयशी फुडें अनासक्त कर्म न्ही आसक्त कर्म पळोवन जालें अनासक्त कर्म सात्विक जन करताची त्या म्हळ्यार तांकां परमात्मो जावंक आसता जाल्यार रजोगुणाचे जनान केन्नाय आसक्त कर्म करचे तेची तांणी सांगता हांगा कृष्ण कळ्ळें तेची तमस गुण आसा आनीक तमो गुण ते पुराय जिवाक मोहान तो घालता न्हीद आलस्य जड हे पुरे प्रमाद म्हळ्यार चूक करचे हे पुरे प्रमाद आलस्य निद्राभिही हे पुरय तमोगुण कळ्ळें ते कसं करता म्हळ्यार अज्ञानजम विधी अज्ञानजम तमोगुण अज्ञानजम के अज्ञाना दुखून जल्लेले जम जम अज्ञानजम अज्ञाना निमती उत्पन्न जाल्लेले विधी तशी लागतो मात्र कोणाले देहांत तमोगुणच पळय ते देहाक मोहा घालता मोह आईल जीव कसं करता प्रमाद आलस्य निद्रा तन्नी बदनाती म्हळ्यार हांतू असतो तो कसं न्ही प्रमाद आलस्य निद्रा कळ्ळें शिवाय ताका देवाल विचारो गोतू ना कळ्ळें सदा सर्व काळ पळय आमी हांगा प्रमाद आलस्य निद्दे निमती कसल्याक बाध्यता म्हणून आजी पयशे फुडें ध्याना योगांत युक्त सपना बोधस्य न च अति स्वप्नशीलस्य म्हणून न्ही आमी आयकल्यात न्हू मस्त न्हीद जातल जेनाके ध्यान सिद्धी जायना मस्त न्हीद कळटल जेनाके ध्यान सिद्धी जायना म्हणून आयकल्यात न्हू तशी आतां सत्वगुणा निमती कसं दिता सुखे संजयती सत्वगुण आमकां देवाले पावची तसल सूख दिता रजा कर्मणी रजगुणा निमती आमी कर्मांतू कर्म करच्याक तेवे आसक्त कर्म करच्याक शूर जाताची सत्वगुणांतू आसक्त कर्म करून परमात्मा पावताची रजगुणांतू आसक्त कर्म करून वापस जन्म येवची तशी जाताची तमोगुण कळ्ळें कसं जाता ज्ञानमावृत्य तमोगुणा निमती आमकां ज्ञान आसना आमी कसल करता म्हणून गोतना तशी आमगेल कंट्रोल आमगेल वैरी आसना जाता कोण तमोगुणी जन आसता पळय तांकां तांगेल मना वयर कंट्रोलू आसना तशी मागीर सांगता रजोगुण तमोगुण कळ्ळें रजः तमश्च अभिभूय सत्वं भवति भारत रजोगुण आनी तमोगुण ते दमटूच्या सत्वगुणाक जाता जाल्यार रजोगुण कोणालांतू चड आसता पळय ते रजोगुण सत्वगुणाके तमोगुणाके दमटयता तशी सत्वगुण तमोगुणी जनाक सत्वगुणी रजोगुणय दमटून वता तमोगुण विजृंभणेक येता म्हूण तशी मागीर आतां खंयचे वेळाक सत्वगुण विवृद्धी म्हळ्यार हें कशें आलोचन करता म्हळ्यार आमी हे तिनी गुण एक मनशाले अंगांतू आसता पळय प्रकृतिस्थ गुण म्हळ्यार तिनी गुणय आसता देह प्राकृत म्हणले कळ्ळें हे तिनी गुण एकल्याक आसता केन्ना तागेल्या अंगांतू सत्वगुण आसता पळय त्या वेळार पळय आतां देवाल काम करता म्हण जालें कसलें स्तोत्र म्हणका म्हण जालें कसलें वाज्जुका म्हण जालें देवाल खातीर कसलें चांकाम करता म्हण जालें त्या वेळार सत्वगुण विवृद्ध जाला म्हणल्यार आमगेल्या अंगांतू त्या वेळाक खंयचे आसक्ती आसना पळय कसं न्ही तांनी भूक सकड आसना न्हीद येना इता म्हळ्यार देवाल वैरी आसक्ती आसा तसल्यार त्या वेळार सत्वगुण वाडले म्हूण केन्ना आमकां तांनी भूक न्हिदोया कसले पळोवया तशें पुरे आश येता तेन्ना रजगुण वाडला म्हणल्याक ते रजोगुण सत्वीक गुणाक देवाल काम करया म्हूण म्हणलेले गुण आसा पळय ते नाका म्हणून सांगता रजोगुण म्हणून न्हीद काडया नाका हें फिल्म पळोवन मागीर न्हीद काडया इता म्हळ्यार हें रजोगुण केन्ना तमोगुण विवृद्ध जाल्ले आमगेल्या देहांतू तेन्ना देवाल विशयी नाका येमय नाका कसलें खाण जेवण टीव्ही गिवी कसलें नाका सगळो दीस न्हीद काडया म्हूण दिसता हें हांव खाली सामान्य विशय सांगिल्ले तमोगुण चड जाल्ले म्हूण म्हळ्यार क्रूय गुणय तमोगुण म्हणटाचे प्रमाद ते तमोगुण चड जातना थंय पळय
विवेचना शक्ती वता म्हळ्यार सत्वगुण दाबले म्हणल्याक तांकां कसल काम करूं सांगला लेखला अमक्याक आज मारनूक ಇದು कोरका लेखला म्हणजे रे ताका मारले शिवाय हांकां तानी बुकाय जायना रजोगुणय थंय दाबले सत्वगुणय दाबले तमगुण विजृंभणे जाल्ले म्हूण सांगून तशी आतां तशें न्हू खंय आमकां देहेस्मिन् प्रकाशः उपजायते सर्वद्वारेषु म्हळ्यार पुराय द्वार म्हळ्यार इंद्रिय म्हणल्यार इंद्रिय मनांतो प्रकाशः उपजायते प्रकाशः म्हळ्यार कसं न्ही आमकां देवाल विशयी जावका म्हळ्यार आसक्ती येता की तेन्ना सत्वम विवरदम इति विद्यात सत्वगुण वाडले म्हूण सांगून आमी लेखचे तेची आशी लोभ कर्म कोरका म्हूण लिखचे मागीर अशमः अशांती मनांतू स्पृहा आनी जावका म्हूण आमकां दिसता म्हूण जाल्यार तेदना आमगे लांगांत रजोगुण विवृद्धे कळ्ळें रजस्येतानी जायन्ते विवृद्ध रजस्येतानी जायन्ते विवृद्धे भरतर्षभ रजोगुण विवृद्ध जाल्ला म्हणल्याक आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार कळ्ळें तमोगुण आमगे लांगांत विवृद्ध जाल्ले म्हूण जाल्यार त्या वेळार आमगेल निमती कसकी अपवृत्ती म्हूण म्हळ्यार कसं म्हणचें हांगा म्हणलें पळय अप्रकाशो अपवृत्तिश्च प्रवृत्तिश्च अप्रवृत्ती म्हूण म्हळ्यार कांयपुणी नाका जाल्यार करचें जेवो आळसाय करचें अप्रकाश म्हणजे अज्ञानाक कळ्ळें ताजे निमती कसकी प्रमाद जाता जेवो मोह हे हांव केलेले सम म्हूण म्हणलेलें मोह कळ्ळें मन आमकां कसकी सांगता म्हणलें की चांगत नाही हें म्हूण जाल्यार तुका कसो गोतस म्हाका गोत शिल्पशी तुका गोतस म्हूण मनाक दाब्बन वायट काम करचें हें तांगे लांगांतू तमो गुण चड जाला म्हणल्याक सत्वगुण आतां तात्कालीक जावन सत्वगुण चड जातना जेवो रजोगुण चड जातना जेवो तमोगुण चड जातना देहांतू त्या वेळा मरण जाल्यार त्या व्यक्तीला परिस्थिती कसा जाता म्हूण कृष्ण सांगता सत्वे प्रवृत्ते तू प्रलयम याती देहव्रत एक सत्वगुण विवृद्ध जावन आसतना देहांतू देवाल काम करचें मनस ध्याना बसला की जेवो देवाल स्तोत्र म्हणटा की त्या वेळार तागेलो देह सोडची वेळ आयलो म्हणले की तेदना तो उत्तम लोकाक प्रतिपद्यते उत्तमोत्तम लोकाक थंय केल्यार शुभ कर्म करचें न्हय त्या लोका तो वता म्हूण तेची मागीर रज गुण आसक्ती कसले खावका जेवका भोंवका त्या पळोवका हें कोरका म्हूण म्हळ्यार आसक्ती चड विवृद्ध जातना देह सोडले म्हूण जाल्यार अनेक रितीन सत्वगुणी मनीसो आतां हांगांतू देह त्या गुण चड जातना देह सोडचे विशयी सांगिल्लो न्हय अनेक रितीर सांगता सत्वगुण प्रवृद्ध जाल्लो मनीसो तो उत्तम कर्म करून उत्तम लोका वता रजोगुण प्रवृद्ध जाल्लो मनीसो वपास संसारा येतात मुड योनिषु जायते वपास हांगा येवन एकबे कर्मा समजावन मनुष्य योनींतू येवच्या पुरो नानांतल्या नीच्या योनींतूय जन्मा येवच्या पुरो ते हांगांत रजोगुण भरलेले मनशाले मरणच्या पुरो जेवो तागेल मरणा वेळार तो खंयचेय एक विशया आसक्त जावन आशिल्लो तेन्ना मरो त्या वेळार तो मुड योनिषु म्हळ्यार एकवे मनुष्य एकवे नीच्या योनींतू जन्मा येता तेची आतां कर्मणः सुकृतस्यासु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम अज्ञानं तमसः फलं सुकृतस्य कोण सात्विक गुण चड जावन सुकृत केला तो ताका निर्मल फल मेळटा म्हळान उत्तम लोक मेळटा म्हळान राजसी कर्म करतना मरण पाविलो जो राजसी गुणाचो ताका कळ्ळें दुःखा फल मेळटा म्हळ्यार हांगा घेवन वपास तो कर्म करता आसता जाल्यार तामस कर्मा फल ताका अज्ञान म्हणटाची म्हळ्यार निजान कसो सांगताची म्हळ्यार तामसी जनाक अंध तामिसर लोक मेळटा म्हूण म्हणटाची नित्य संसारी म्हणटाचे कोणाक रागी जन कोण रजोगुणी त्यांनी वपास मनुष्य योनींतू जन्मा येताची कर्म करताची उच्च नीच लोकावताची वपास मनुष्य की नीच योनीची जीव जावन की जन्मा येताची सात्विक जन उत्तमोत्तम लोकावतर आसताची कळ्ळें जाल्यार आतां वपास सांगता तात्कालिक गुण चड जातना कसो जाता म्हूण सत्वात संजायते ज्ञानम सात्विक जनान गुणानिमती ज्ञान चड जाता रजसो लोभ एवच राजसिक गुणानिमती आशी चड जाता प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञानमेव च कळ्ळें प्रमादनी मोहची मूल गुण जावन आशिल्ले तामसी गुण चड जातना थंय तो अज्ञानी जाता ताका कसले परमात्मा विशयी
कळयिना आणि तांगेल गती कसले ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसा ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्ता सात्विक जन ऊर्ध्व लोक वत्ताची राजस जन मध्ये तिष्ठन्ति मळरी हंಗ कंचे ಭೂಲೋಕ ಅಂತಸ್ತಾಚಿ ಜಗನ್ಯ ಗುಣವೃತ್ತಿಸ್ತ ಅಧೋಗಚ್ಚಂತಿ ತಾಮಸ ತನ್ನಿ ಅಧೋಗತಿಕ ಒತ್ತಾಚಿ ಮುಣಿಯತ ಅಧೋಗತಿಕ ಕಳ್ವೆ आता हंगा अधोगती म्हळ्यार आम्ही कसं म्हणटाची विंगड विंगड नरक सकडे वच्चे म्हूण मागीर बरलेले हे अमलान लोकान वच्चे म्हूण म्हळ्यार तन्नी उर्ध्व लोका वचून तेजस शरीर प्राप्त जावन थंची सुख भोगताची कळ्ळें हंगा राजस जन आसा पळय तन्नी मनुष्य शरीर सोण वता जाल्यार मर्त्य लोकांतूची वापास मनीशकी विंगड योनींतकी जन्मा येताची अन्य कसने म्हूण म्हळ्यार आनी कोण ज्ञानी मनीशो हे त्रिगुणाक अतीत जावन सुचो नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टा अनुपश्यति कळ्ळें ये गुणेभ्यश्च परम वेती या त्रिगुणाक अतीत जावन सोच परमात्मा म्हूण सांगून कोणाक खंयची ज्ञानी पुरुषाक कळटकी तो म्हाका पावता कळ्ळें तशी ज्ञानी मनीशो देह समुद्भवान अपास देह उत्पन्न करचे तसले एतान तीन गुणान ये तीन गुणे सत्व राजस तामस तीन गुणान अतीत्य ये तीन गुण काही अतीत जावन वचोकाताणे जन्म मृत्यू जरा दुःखे ही विमुक्त अमृतमश्नुते मागीर ताका जनन मरण म्हणलें कसले ना नशी अमृतमश्नुते म्हळ्यार मोक्ष मेळटा म्हणून तेन्ना अर्जुन निमगिता इतले सांगतना कैलिंगे ही स्त्रीन गुणान एतान अतितो भवति प्रभो किम आचारः कथम चैतान स्त्रीन गुणान अतिवर्तते आता हे तीन गुणाक अतीत जावन नाशिल्लो मनीस म्हळ्यार तागेल गुण कशें आसता तागेल आचरण कशें आसता आपल्या एक स्थित प्रज्ञाला आचरण निमगिलें कळ्ळें मागीर भक्ताले आचरण निमगिलें निज भक्त म्हळ्यार कशें आसता म्हणून देवान सांगलें आतां गुणातीत म्हूण म्हळेलो कशें आसता म्हूण सांगून तो कशें तागेलें आचरण आनी कशी म्हूण तेदन देव सांगता पळय प्रकाशम च प्रवृत्तीम च मोहम संप्रवत्तानि च न द्वेष्टी न द्वेष्टी न कांक्षती च निवृत्तानि म्हळ्यार कोण गुणातीत की तो ताका मध्येन तुका कसले थोडी आशेवच्या काही पुरो कळ्ळें कसं की तो तागेले एक प्रारब्धान कसं की चांग बग्गू पुरो वाईट बग्गू पुरो कळ्ळें जाल्यार म्हाका अशें जाल्लें म्हाका तशें जाल्लें म्हूण सांगून न द्वेष्टी न कांक्षती ताका कसल्याची आश ना न द्वेष्टी ते द्वेशय करना देवान कसं दिला भोगूक ते भोगता आणि पुरे कृष्णार्पण करता केल्लेलं कर्म पुरे कृष्णार्पण करता आणि कोण उदासीन वदासीनो गुणैर्योः न विचाल्यते कोण उदासीनवत् आसीनः उदासीन वदासीनो म्हळ्यार उदासीनवत् आसीनः निर्लिप्त जावन आसचे उदासीन म्हळ्यार आळसाय करून बसचें म्हूण न्ही निर्लिप्त जावन आसता की गुणैर्योः न विचाल्यते तीन गुणान विचलित जायना की गुणेषु वर्तन्ते इत्येव पळय या तिनी गुणा निमतीची आम्ही प्रवृत्ती कर्तरसाची म्हणून कोण लेखता की तो यो अवतिष्ठती न इंगते कळ्ळें तो निर्लिप्त जावन आसता म्हळ्यार ताका गुणान विचलित जायना म्हळ्यार ताका गुत्तस मेगेल अंगांतूल गुणा निमती हांव अशी पुराय मेगेल निमती कर्म जातरस देव मेगेल प्रारब्ध कर्मा निमती म्हाका असल गुणा शरीर दिला ताजी निमती सर्व कर्म जातरस म्हूण सांगून कोण लेखता की हांव कसले करची नाहीये गुणा गुणेषु वर्तन्ते नैव किंचित करोमी ती म्हूण लेखता तो कळ्ळें तो तागेल दृश्टी परमात्माला वैरी आसता शिवाय हांगा जावची पुराय ताका उदासीन वत जातर आसता जावचेशील जाता आम्ही कसले कंट्रोल करूं जायना हांगा परमात्माली इच्छा म्हूण लेखून तो निर्लिप्त जावन आसता तागेले सर्व
कर्म करत असता निष्काम जाऊन करत असता परमात्माक अर्पण करता. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचन तुल्य प्रिया प्रियो तुल्य निंदात्म संस्तुती. कोण श्रेष्ठ मनीषो धीर म्हण का दिला समचित्त असोच मनीषाक धीर म्हणजे धैर्यवंत म्हण मला पॅट्ट कोरक धैर्यशील म्हण नाही. कसले कष्ट येवो कसले सुख येवो एकलेक कोण घेत पडले ताका धैर्य म्हणजे नानतला मी कष्ट येईल कुडले सुरवे कुगबताचे नवे तशी तो धीर पुरुष म्हणून कळले कसलच कडी गुणच का म्हण देवांग सांग पडे. सम दुःख सुख ताका सुख दुःखांतू समानत असता म्हळ्यारी दुःख मेळ्ळरी सुख मेळ्ळरी देवाला प्रसाद म्हणून सांगून तो घेता. मिगेले कर्मा निमकी दुःख मेळ्ळेले म्हणून सांगून देवा तू गेले दय असले जाल्यार हांव हें पवरे दुःख भोगता म्हणून स्वस्थ चित्तान दुःख भोगता. सुख मेळटना देवा तू दिलेले प्रसाद म्हूण लेखता मिगेल निमती सुख मेळ्ळेलें म्हूण लेखान. स्वस्थ स्वस्थ म्हूण म्हळ्यार तो तागेले इतलें आसता स्वस्थ कसच भायरचे बाह्य विशया दुखून विचलित जायना नशे आसच्याक स्वस्थ म्हणजे. आनी सम लोष्ट अश्म कांचन ताका माती फातरू भांगर पुरे एकची म्हूण म्हळ्यार खंयच्यानूय अति आसक्ती ना म्हूण. तुल्य प्रिय अप्रियो मिगेल हे जन्माक प्रितीचे ते जन्माक नज्ज आशिल्ले तांकां हांव बाद दिता हांकां हांव चांग करता तेन्ना तुल्य प्रिय ताजे अर्थ कसो म्हळ्यार ताका प्रिय अप्रिय म्हळें ना पुराय समान म्हूण. तुल्य निंदात्म संस्तुती तुल्य निंदा आत्मसंस्तुती. आतां कोणीय तूं बारी चांगू तूं अशी केलें तशी केलें म्हणून वगळसिलें रे दोन शिंगे ना ताका तेची आनी पुराय लय करून गेल्ले कांय प्रयोजन ना म्हणून तेगळसिलें रे ताका काही दुःख जायना. मान अपमानयो हो तुल्य खंयकी एक कडेन आपूण सन्मान करताची एक कडेन ताका निरादरण करताची जाल्यार तो कोपना. तुल्य मित्र अरिपक्षयो हो तेची पळय प्रिय अप्रिय म्हळें पळय तशीच मित्र म्हळ्यार आमगेल प्रितीचे अरी म्हळ्यार आमगेल शत्रू दोनांतूय तो अरी आनी मित्र दोन पक्षांतूय तो एकलेक. सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. सर्वारंभ परित्यागी म्हळ्यार समस्त कर्म सोडतलो म्हण समस्त कर्म सोडची म्हळ्यार ताका अर्थ सर्वारंभ परित्यागी म्हळ्यार ह्या जी फुडेच्या अध्यायांतूय आमी पळयला परित्याग करचे म्हळ्यार कशी कसले म्हूण म्हणल्यार निष्काम कर्म करच्याक सर्वारंभ परित्याग म्हणजे फलापेक्षे सोण कर्म करच्याक सर्वारंभ परित्याग म्हणजे केल्लेलें कर्म भगवदर्पित केल्यार तेवय सर्वारंभ परित्याग म्हणजे वर्णविहित मात्र कर्म करता म्हणजे तेवय सर्वारंभ परित्याग म्हणून म्हणजे. तशी कोण आसत तांणी मात्र परमात्मा पावताची म्हूण ताका मात्र गुणातीत म्हणटाची म्हूण. आनी कोण आनीक विशेष पळय यो अव्यभिचारीण भक्ती योग्य ना माम सेवते. अव्यभिचारी भक्ती म्हळ्यार भक्ती योग म्हळ्यार कसो म्हणू आमी भक्ती योगान तो पळयला 12 अध्यायान तो. आतां अव्यभिचारी भक्ती म्हूण म्हळ्यार कसो न्ही अव्यभिचारी भक्ती म्हूण म्हळ्यार आमी देवा लागीं कसो की अपेक्षा करून तागेल भक्ती केले ते व्यभिचारी भक्ती जाले. आतां पळय व्यभिचार म्हणजे कसो लेख एक स्त्रीन एक बिटा पुरुशा लागीं वत म्हूण जाल्यार व्यभिचार करूंक तिका तागेल निमती कसो की अपेक्षा आसता न्हय ताका व्यभिचार म्हणजे हे अव्यभिचार आमकां देवाल निमती कसले अपेक्षा ना. देव कसल दिता सुख की दुःख की एकल्याक घेवचें तसल मनस्थिती आसून कोण अत्यंत प्रीती परमात्मा करता स गुणान समतीत्यान ब्रह्मभूयाय कल्पते. तो तीन गुणाकय खंयचे सात्विक राजसिक तामसिक गुणान समतीत्य पुरे अतीत्य ते तीन गुणाकय वयर चमकला तो म्हणल्याक तसो तो ब्रह्मभूयाय कल्पते तो परमात्माक पावता म्हूण. तशी इतक म्हळ्यार ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च कळ्वे आवची अविनाशी परब्रह्म आवची अमृतस्य म्हळ्यार मरणनातील तसल स्थिती शाश्वत कळ्वे मरणनातील तसल मोक्ष स्थिती दिवची हावची शाश्वत धर्मस्य कळ्वे शाश्वत जावन आशिल्लो शाश्वत सनातन जावन आशिल्ले नाशना नातील तसले धर्माचे आनी ऐकांतिकस्य सुखस्य म्हळ्यार ऐकांतिक सुख म्हळ्यार एकांत सुख म्हूण म्हळ्यार कसो न्ही थंय
ಏಕಾಂತ ಪರಮಾತ್ಮ ಎಕ್ಕಳೋಚಿ ಎಂಡ ಮೆಲ್ಚೋ ತಕ್ಕ ಏಕಾಂತಿಕ ಸುಖ ಮುಂಚೆ ಕಳವೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಅಹಂ आवचे आश्रय इतले परे आवची म्हूण ताण सांगचे हांगाक गुणत्रय विभाग योग जाल्ले कळ्ळें. हे अध्यायांत सत्व रज तम हे 3 गुणाचे विशय सांगता. हे त्रिगुणाक अतीत जाल्यार मात्र म्हळ्यार हे त्रिगुणाचे संबंध आसल्यार उपसम्यांग जन्मा येवका जाता. त्रिगुणा संबंध कोण सोडला की ताका परमात्मुची मेळटा म्हूण सांगून हांगा गुणत्रय विभाग योगांतू परमात्मो कोणाक अर्जुनाक सांगता. आता नंतर पुरुषोत्तम योग ताजे विशय आमी फायच्या दिसाक पळोवया. आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.